ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागामध्ये रेल्वे प्रशासनाची जागा गेल्या अनेक वर्षांपासून वाहन पार्किंगसाठी वापरली जाते। या भागात वाहन पार्क करणाऱ्यांकडून शुल्क वसुलीसाठी ठेकेदारांची नियुक्ती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते। त्याची देखभाल करण्यात येते। या बदल्यात दिवसासाठी सुमारे 30 रुपयांची वसुली हे ठेकेदार करत होते, तर मासिक पाससाठी 500 रुपयांचं शुल्क घेतलं जात होतं। मध्यंतरी या ठेकेदारांचे ठेके संपल्यामुळे ही शुल्क वसुली बंद झाली होती। या काळात नागरिकांकडून परिसरात पार्किंग करताना अनेक अडथळे निर्माण होऊ लागलेत। त्यामुळे काही टोळक्यांनी या भागात वावर सुरू करून मनमानीपणे शुल्क वसुली करायला सुरुवात केली आहे। पार्किंग तर म्हणजे पहिली जी होती तशीच ठेवली पाहिजे, कारण पार्किंगला लोकांना खूप प्रॉब्लेम होणार ना। जर नाही ठेवली तर गाडी कोणी उचलून काय नेलं काय माहितीच नाही पडणार कोणाला। कुठं जायचं असेल, कुठं दवाखान्यात जायचं असेल, घरी जायचं असेल, अर्जंटमध्ये काय काम असेल तर गाड्या काढू शकत नाही। त्यांनी पार्किंगचं यांचं जे कॉन्ट्रॅक्ट खतम झालेलं आहे, त्या लोकांनी त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते वाढून घ्यावं। त्या ठिकाणी दिलेला कॉन्ट्रॅक्ट होता, त्याची मुदत संपल्याची माहिती मिळालेली आहे। त्या ठिकाणी सध्या बेशिस्त पार्किंग होते याची माहिती आमच्याकडे आहे। या संदर्भात आम्ही रेल्वे पोलिसांशी पत्रव्यवहार केलेला आहे। रेल्वे पोलीस या संदर्भात कारवाई करत आहेत। आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।